लख प्रकाशात या ठिकाणी यशस्वीरित्या आम्हाला पार करायचे. हाच एक उद्देश ठेवून ही स्पर्धा जय हनुमान चषक 2026 जय हनुमान कोदिवले आयोजित ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला मागील 4 दिवसांमध्ये नक्की गाजली आहे. आतापर्यंत आपण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहिला रवीच्या बॅट मधून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये दर्जेदार चौकार येतोय. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. रवी एंडोच्या बॅट मधून चांगला षटकार येतोय. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. एकंदरीत धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 10 धावा. थोडे उशिरा का होईना त्यांचे खेळाडू नक्कीच या ठिकाणी पोहोचलेत आणि लगेचच रवीने या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. सातत्याने 3 पुढील चेंडू साहिल याचा सुंदर फटका. पॉइंट रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. खर तर या स्पर्धेचा आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली 10 तारखेला. पहिल्याच या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी करणारा मोहित गवळीला आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण सुमित गोमारे याला अर्धशतक करताना पाहिलं. या 11 नंबर आहे, टेन्शन नाही. खूप चांगली सुरुवात करतोय रवी हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून 3 मोठे फटके लगातारच्या 3 चेंडूवरती आलेत. 2 चौकार, 1 षटकार. एकंदरीत धावफलक 14व्या अंकावरती आपणास पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रत्येकाने केली आहे, खूप चांगली फलंदाजी केली आहे. खरं तर आयोजकांची कसोटी पणाला लागणारे मग ज्यावेळी मालिकावीर असेल, फलंदाज असेल, गोलंदाज असेल असे किताब देताना नक्कीच दमछाक मात्र होणार आहे. कारण की सातत्याने प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेल्या प्रत्येक संघामधील खेळाडू नक्कीच जीवाचा अतोनात असा प्रयत्न करतायत. या ठिकाणी नक्कीच बॅटची आतली कडा, यष्टीरक्षक चुकी करत नाही. अमरने टिपलाय चांगला झेल.
3 चेंडूवरती 14 धावा जमवल्यानंतर 5व्या चेंडूवरती संपलाय फलंदाज रवीचा खेळ. नक्कीच दोन्ही पंच एकमेकाशी सल्लामसलत करत असताना या ठिकाणी अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. जरा अशी शंका नक्कीच हरेश कराल या पंचांच्या मनामध्ये होती की चेंडूने बॅटचा स्पर्श केला की काय, परंतु दोन्ही पंच एकमेकाशी नक्कीच या ठिकाणी विचारपूस करत असताना हा अगदी योग्य निर्णय पंचांमार्फत पाहायला मिळतोय. अगदी मधोमध समोर सापडलाय फलंदाज रुपेश. पहिल्याच चेंडूवरती बाद करतोय पायचीतच्या स्वरूपात. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला होता रुपेश. पुढील चेंडू गोलंदाजाचा पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतोय हरेश येतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. स्ट्राइक एंडवरती आपणास फलंदाज पाहायला मिळतोय सौरभ. नॉन स्ट्राइक एंडवरती सूरज. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आपण हरेशला पाहतोय. एक धाव घेतली गेली आहे. पुढील चेंडू थोडासा रनअप मध्ये बिघाड त्या कारणाचं स्वतःला थांबवलंय.
पंच डेड बॉल घोषित करत असताना चांगला दर्जेदार फटका आणि चेंडू वन बाव सीमारेषा पार. चौकार येतोय. खूप महत्वाचा चौकार आहे कारण की आपण बीड संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असेल. थोडेसे नाराज हर्षद तरे. खरं तर चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे या स्वर्गीय सुनील 11 बीड संघाची, परंतु खड्याचा पाडा संघाने आजचा संपूर्ण दिवस त्यांनी गाजवलाय. पुन्हा एकदा बघा थोडासा दिसाईन चेंडू नाहीये परंतु वाईडची मागणी केली होती फलंदाजाने, परंतु चेंडू पडल्यानंतर अगदी वलन घेणारा पाहायला मिळाला. पूर्णपणे गती काढून घेतली होती या चेंडूवरची. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सतीश येतोय. 22 धावा धावफलकावरती अंतिम षटक. स्ट्राईक वरती फलंदाज आपण सौरभला पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू येते कव्हर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी आपण सूरजला पाहतोय. चेंडू अगदी बॉलिंग एंडला फेकला गेला होता परंतु सूरज पॉपिंग क्रीज पासून दूर असल्या कारणासह धावबाद होऊन माघारी परततोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या अंकावरती. अद्यापही उर्वरित पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. धावबादची संधी. पुन्हा एकदा धावबाद होतोय. खरं तर अगोदरच मन बनवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन कट करतोय परंतु तो कट सरळ चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये येतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. ना 24 धावा धावफलकावरती. अजून उर्वरित या पहिल्या सत्रातील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती कशा प्रकारे धावसंख्या उभारली जाणार कारण की आपण विचार केला तर फलंदाजी चांगली करावी लागेल कैलासला. अगदी सुरेख झेल पकडलाय. कैलास सुद्धा माघारी परततोय. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय मी तर म्हणेल. 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या आणि या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. एक 30 ते 35 धावा या सेमीफायनल नंबर 2 मध्ये सन्मानजनक ठरतील. त्या
बीड संघाला, परंतु या उर्वरित 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं त्यांनी 5 गडी गमावलेत आणि धावफलकावरती धावा लागलेत त्या फक्त आणि फक्त 24 धावा. नवीन फलंदाज पिंटा येतोय. अजूनही 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी. सुरेख चेंडू, तितकाच दर्जेदार फटका पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो सुद्धा चांगला फेकलाय, परंतु पिंट्या पोहोचलाय. फक्त आणि फक्त 2च धावा मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागलेत त्या 26. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. सव्वीस धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा खराब फटका. निर्धाव चेंडू होता, परंतु या ठिकाणी स्वतःची विकेट बहाल केली आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. रनआउट स्वरूपाचा एक विकेट. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनिकेतला चांगली कामगिरी करावी लागेल. वाईट चेंडू. नक्कीच पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलेला चेंडू नो नसतो मित्रांनो, वाईट बॉलच असतो. पॉपिंग क्रीजच्या अगोदर जर इकडे साईड क्रीजला पडला तरच नो चेंडू असतो. पुढे कितीही पडला तरी तो वाईट चेंडूच दिला जातो मित्रांनो. हा वाईट चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये आणि सुरेख झेल पकडलाय. 27 धावांवरती डाव या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय आणि 28 धावांची गरज असेल ती खाड्याचा पाडा संघाला. वाकस संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय.
28 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती एकेरीने सुरुवात केली आहे ती खाड्याचा पाडा संघाच्या फलंदाज सतीशने. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या साहिल आणि सतीशने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करून खाड्याचा पाडा संघ नक्कीच या अंतिम सेमीफायनलमध्ये दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू चांगला फटका चेंडू कव्हर रिजनमध्ये अनुप धावतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर चेंडू अगदी समोर सापडलाय. जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे बीड संघाने. अगदी यष्ट्यांच्या मधोमध पकडलंय ते साहिल याला. पायचित स्वरूपाची विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना आपण पाहतोय गोलंदाज रुपेश गवली अशाच प्रकारच्या चेंडू टाकणे गरजेचे आहे. कारण की 28 धावा या मैदानामध्ये आपण पाहिलं तर इतकासा फायटिंग स्कोर नाहीये, परंतु जितक्या कमी धावा त्या धावांमध्ये सुद्धा फाईट करण्याची क्षमता दाखवणारा हा संघ स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला आपण पाहतोय. त्यांची गोलंदाजी खूप धारदार. कारण की आपण कालचा संपूर्ण दिवसाचा विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी सर्वच्या सर्व सामने जिंकलेत. फलंदाजी सुरेख तर आहेच, परंतु महत्त्वाचे 2 फलंदाज त्यांचे आज उपस्थित नाही आहेत. त्या कारणास्तव इतर खेळाडूंवरती पडलेला दबाव त्या कारणास्तव इतकी चांगली फलंदाजी होऊ शकली नाहीये. परंतु ज्या झालेल्या धावा आहेत त्या धावांचा बचाव करण्यासाठी मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना 28 धावांची गरज. परंतु या उर्वरित आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 बाद 3. सुरेख चेंडू तितकाच दर्जेदार फटका कव्हर रिजन मध्ये येतोय. चेंडू चौकार 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. 7 या अंकावरती अजूनही विजयासाठी येणारे 14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. रुपेशाचा पुढील चेंडू बॅटची आतली कडा चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव घेण्याची संधी होती आणि ती 1 धाव घेतली अमर या फलंदाजाने. धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. अजूनही विजयासाठी तब्बल 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र या 2 महत्वाच्या फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी आपणास पाहायला मिळेल. मग सतीश असेल आणि त्याच्या साथीला अमर राणे यांना आपण पाहत आहे. सतीशसाठी हा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील आणि मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने सामना बदलून टाकलाय मी तर म्हणेल सतीशाने. तब्बल या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती आणि विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज.
12 चेंडू 14 धावांचा बचाव करायचा. गोलंदाजी मार्कवर रवी येतोय. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये जिथे सुरुवात चांगली होती, परंतु उर्वरित 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आल्या, म्हणजे एकंदरीत 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रवीचा पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, वाईडची घोषणा पंच करत असताना एक अतिरिक्त धाव मिळते. ती खाड्याचा पाडा संघाला अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. महत्वाचं म्हणजे सतीश चांगल्या लईमध्ये फलंदाजी करतोय, त्याची साथ देतोय अमर. अमरचा तितकासा प्रभाव इतर मॅचमध्ये पडला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल. आणि बॅटची लिडिंग आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा हादरा लागतोय तो खड्याचा पाडा संघाला. अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाहीये. एक एक धाव महत्वाची आहे, परंतु जोपर्यंत सतीश या संघामध्ये मैदानामध्ये जोपर्यंत ठाम मांडून आपल्या खाड्याचा पाडा संघासाठी चांगली कामगिरी करेल, तोपर्यंत खाड्याचा पाडा संघ सुद्धा हार मानणार नाही, कारण की 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. समीकरण अगदी बदललं जातं. एक एक निर्धाव चेंडूने मी तर म्हणेल बीड संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळेल. तर एखादा चौकार षटकार या सामन्याचं पूर्णपणे चित्र स्पष्ट करताना दिसेल. आतापर्यंत रवीने सुरेख गोलंदाजी केले. एक वाईड वगळता एक निर्धाव चेंडू आणि एक गडी सुद्धा अमर सारख्या फलंदाजाचा तो प्राप्त करतोय. आता नवीन आलेला फलंदाज केतनला आपण पाहतोय. केतनसाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय रवी. हा गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावीमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. कदाचित झेल झाला नसता, परंतु अनिकेतने झेल पकडण्यासाठी जो प्रयत्न केला तो निष्फळ ठरतोय. चौकार येतोय. आता मात्र समीकरण 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक खाड्याचा पाडा संघाचा. मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार. सामना जवळपास खुला केलाय तो केतन या फलंदाजाने. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार, आणि पूर्णपणे आपलं वर्चस्व या मॅच मध्ये राखत असताना आपण खाड्याचा पाडा संघाला पाहतोय. आणि विजयासाठी मात्र अगदी सोपं समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूवरती 11 आल्या. एकंदरीत समीकरण जाऊन पोहोचले ते तब्बल 25 या अंकावरती. आणि विजयासाठी मात्र अगदी सोपं आव्हान. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. 8 चेंडू 3 धावांची गरज. अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी 3 धावांपासून दूर असेल तो जयसप्रोबा खाड्याचा संघ. नागेश दिघे यांच्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगून जाते की आजचा संपूर्ण दिवस आपण गाजवलाय आणि नक्कीच आपण या स्पर्धेचा अंतिम फेरी गाठणार. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे. कदाचित एका षटकामध्ये 3 धावा वाचवल्या जाऊ सुद्धा शकतात, परंतु हा अंतिम चेंडू महत्वाचा असेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. फक्त आणि फक्त एका षटकामध्ये एका धावाची गरज आहे. पूर्णपणे सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. वाकस संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर आपण एक
आणि सामना विजयी होतोय. जे सप्रभा खाड्याचा बडा संघ जाऊन पोहोचतोय जय हनुमान चषकाच्या अंतिम फेरीमध्ये आणि त्यांची लढत होईल ती वाकस 11 संघासोबत. या आमचे मान्यवर तरे बाबा सुद्धा उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचे. आमचे जय हनुमान कोदिवले संघाचे सर्व खेळाडू स्वयंसेवकांनी तिकडेच थांबायचे, परंतु खेळाडू जे आयोजनामध्ये आहेत महत्त्वाचे त्यांनी समोर या, जेणेकरून आपण एक स्पर्धेचा शेवट अगदी थाटामाटात या ठिकाणी करणार आहोत.